तुकडोजी महाराज गाडगे बाबांनी जन्मभर जे सांगितलं की आता जनतेला जागृत करण्याची गरज आहे. झोपलेल्या लोकांना काही झोपू नाही तर काही झोपेचं सोंग घेऊ नये. हे झोपलेले परवडले पण झोपाचं सोंग घेऊन झोपाचं सोंग घेऊन असणारे नाही जमत आपल्याला. वेळ नाही वाया घालवायची आहे. गडे हो वेळाशी गमवाल हो गडे वेळाशी गमवाल शेवटी 84 धीरे धीरे ग्राम में चलो ना जरा धीरे धीरे ग्राम में चलो ना जरा तब ही तो होगा रामपुरा धीरे धीरे ग्राम में चलो ना जरा धीरे धीरे ग्रामों में चलो ना जरा तब ही तो होगा रामपुरा धीरे धीरे जाओ समोर समोर सरकलं तर मागावर येणाऱ्या मंडळींना बरोबर बसता येईल. सरकू द्या ना थोडं थोडं समोर आणि दाटून दाटून बसा ना. एका वेळेला काही ठेवू नका. शहरों के बंगलों में बोलोगे शहरों बंगलों में बोलोगे जरा कदम नहीं नहीं बोलोगे कैसी है भाती कैसी है शादी कैसी है भाती कैसी है शादी अनुभव मार्ग खाली बुरा है धीरे धीरे गाँव में चलो ना जरा धीरे धीरे गाँव में चलो ना जरा शहरों में साधु घूमते हैं शहरों में नेता रमते हैं शहरों में साधु घूमते हैं शहरों में नेता रमते हैं कोई नहीं सुनता ग्राम की बस से ही ग्राम नहीं सुधरा धीरे धीरे ग्राम
पाठी का जगीदारे पंथ पक्ष का रगीदारे पल नहीं भाता समाज नाता पल नहीं भाता समाज नाता आपस में ही होते चुरा गुरुदार चलो नाजरा चलो नाजरा तेरे काम जब तक काम नहीं सुधरोगे जब तक काम नहीं सुधरोगे तब तक देश न उठाओगे जब तक काम नहीं सुधरेगे तब तक देश नहीं उतरोगे टुकड़िया है कहता सुनो मेरी बाता टुकड़िया है कहता सुनो मेरी बाता यह मार्ग है खरा खरा चलो ना तेरा चलो नाजरा चलो नाजरा लोकेश पाटील ज्या पोरी संघ प्रेम केलं तिच्या संघच लग्न केलं फसवलं नाही त्याला हा ह्या पोरी संघ आता ह्या बाजूची हार्मोनियम ते गाणं म्हणे याचं दोघांचा प्रेम संबंध झाला टिकला लग्न झालं एक मुलगी आहे आणि ती सुंदर याची पत्नी आणि गझल म्हणते सुंदर हा एक नंबर गझल म्हणते हम तेरे गाँव में आए संदेश सुनाए हम तेरे गाँव में आए हैं संदेश सुनाए सिर्फ कुछ बात बताने की इजाजत दे सुंदर गझल म्हणते त्याची पोरगी सुंदर म्हणते आणि विशेष महत्वाचा नमस्कार करण्यालायकचा गुण ग्रामगीतेत लिहिलाय दोन्ही प्राणी उपवर असती भिन्न जाती लग्न करू म्हणती विचारे मायबापे संमती अवश्य द्यावी इंटरकास्ट मॅरेज केलं बायको दुसऱ्या जातीची ह्या दुसऱ्या जातीचा कायची जात पातलाय तुम्ही म्हणता माझ्या जातीचा पाहिजे माझ्या जातीचा पाहिजे मग लग्न झाल्यावर घटस्फोट खाऊन होते आपल्या जातीचा म्हणजे आपल्या विचाराचा टाळ्या वाजवा याच्या नावानं लोकेश पाटील दुसरे आमचे साथीदार आहेत तबला वादक चंद्रशेखर वाटकर यांचंही तसंच आहे दोघी सारखे दोघी सारख्या बाबतीत याचंही लग्न इंटरकास्ट आहे याची पत्नी गायक आहे आणि याची पोरगी आता कोणतं सुरनवा ध्यासनवामध्ये जायच्या तयारीत आहे आता याच्या नावानं जर टाळ्या वाजल्या तर याच्या नाही वाजल्या राग नाही का तुम्ही खूपच हो बाया आपल्या पोराला चांगले कपडे दुसरे जमणार नाही हे दोघही कलाकार आहे आणि हे माझ्यासोबत आहे प्रकाश कदम गेले 23 वर्ष झाले किती
माझ्या साथीला आहे. नाही तर दोन भावाचं बिलकुल पटत नाही. तुम्ही एक चला हवा येऊ द्या पाहिलं ना, चला हवा येऊ द्या टीव्हीवर, त्याच्यामध्ये कोण आहे कलाकार? भाऊ कदम. माहित आहे आमच्याही कार्यक्रमात भाऊ कदम आहे, मी भाऊ ह्या कदम, दोघांची जोडी आहे. आणि रातभर गाणे म्हणते, आवाज पाहा. आम्ही पुणे गावले गेलो ना, लोक विचारते किती लोक येणार आहे, किती लोक येणार आहे. आम्ही सांगतो 7 जण, पण जातो प्रत्यक्षात 5. त्या गाववाले बाई म्हणे त्या दिवशी काळजी साहेब म्हणे आमच्या घरचा स्वयंपाक शिळा राहील ना. म्हणजे कोण तुम्ही 7 जण सांगितले आणि आले 5 जण, दोघाच फिकीर करू नका, हे एकटं तिघाचा भाऊ. तुम्हाला सांगू राहिलो का, कार्यक्रम झाल्यावर ज्याच्या घरी स्वयंपाक असेल त्यांनी तयारीत राहा. आणि ह्या भात बिलकुल खात नाही, पोळ्या करा. पण तुम्हाला सांगतो आमची खंजेरीवाल्याची अशी आपत आहे, काय काय गावात काकू असं बोंबलू बोंबलू पोट दुखून जायला लय हाल आहे हो. कार्यक्रमाच्या पहिली जेवतो म्हणलं ना तर ते कोमल होत नाही. म्हणून संध्याकाळी तो भागवतवाल्याचा मोठा रंग आहे. या घरी उद्या त्या घरी गुलाबजामुन, मग ते रंगारंगाचं हे लाल पडते 7 दिवसामध्ये. काल आम्ही एका गावल्या कार्यक्रमात गेलो, रातचे 12 वाजता, दुपारी 2 वाजताचा स्वयंपाक. भाजी वाढली, त्याच्यामध्ये आलू आणि वांग याच्या दोघाचा 2 फोड्याचा झगडा चालू होता. आमच्या वाटणीला आला रस्ता, वरणाचा पत्ता नाही, तो भयानक तिखट. हे म्हणे साहेब कसं? म्हणलं हे सजाच आहे, आपण फिरशील कीर्तन. काही काही लोक म्हणजे तुमची लय मजा आहे, चालू माझ्या सांगत 2-3 दिवस. तुम्हाला सांगा, आपली पोरगी पाहायला जर कोणी आलं येणार आहे, आणि पोरगी जशी असेल तशी, गोळी असो का काळी असो का सावळी असो, त्या पोरीला नवरे म्हणजे येणाऱ्या पाहुण्याच्या पुढे पाठवायच्या पहिले काय करते? मेकअप करते, पावडर लावते, हे लावते ते लावते, मग पाठवते ना. काऊन तर लोकांना आवडली पाहिजे. तर ह्या बाया तुम्हाला कधी हे मेकअप करून पाठवता येते, पण दुपारच्या टाइमच्या भाजीले संध्याकाळी मेकअप नाही करता येत का? अहो तो किती वाजता जेवाले हो, जेवाच्या. आमची संघटना आहे. आता पहा संघटनेत किती ताकद आहे. तुम्ही एवढे लोक एकत्रित आले, बाया माणसं रांगेत बसले आहे, बाहेर गावचे लोक आले. तुम्ही पहा या पडदे एवढे, या पडद्यातले एक एक धागे एकत्रित झाले, एकामेकावर प्रेम केलं. ज्या सतरंजावर तुम्ही बसल्या, सतरंजाचे धागे एकत्रित आले, तुम्ही सर्व चालले गेला. एवढा मंडप याच्या गेली पडल्या, मंडप राहणार नाही. तुम्हीच नसते तर मी म्हणलं असतं परमपूजनीय गुरुदेव माझ्या प्रिय सतरंजांनो इजेत गरम करायचे, पताच नाही लागू द्यायचा. सकाळची का दुपारची मेकअप करता येत नाही तुम्हाला. गरीबाच्या समजून घ्या, लग्न पाहिजे. गरीबाच्या लग्नाला नवरी गोरी काय अनकाळी काय. गरीबाच्या लग्नाला नवरी गोरी काय. महागाईने पिचलेल्या, महागाईने पिचलेल्या होळी काय दिवाळी काय. गरीबाच्या लग्नाला चंद्रशेखर वाटकर हे प्रकाश कदम का समजा 65 वर्षाचं वय आहे, माझं 62 वर्षाचं वय. रिटायर होऊन 3 वर्ष झाले. आवाज एवढा सुंदर आहे, रातभर म्हणते नको मारू रे काना पिचकारी, माझी रंगाने भिजला
देवाचा देवा बाई ठाकरा असा कसा देवाचा देवा बाई ठाकरा स्टार यू आला बाजाराला विकण्या निघाली दही दूध ताक्याने लोणी खरं बाई माझ्या ग सासूबाई माझ्या ग दुधात नाही रातभर म्हणते गुरुदेव सेवा मंडळाचा माणूस आहे, रस्ता नाही भटकला. हा गावात प्रार्थना मंदिर पुरबार पार सुरू झाला होता आणि ह्या छोटासा याचं नाव आहे अनुज गायकवाड. आम्ही भंगार मागलो रिटायर वाले. याचं वय किती आहे? 21 चालू आहे. लग्नाचं वय. याची चॅनल लावलं कसं आहे बा, आहे अनुज गायकवाड नाव आहे. अग वराती नसून वराती मध्ये हा घुसतो नाचाय असं बरं बरं बरं. नाही नाही काढते एक एक कुठून काढते का? ठीक एक काढलं तर त्यानं शिशी फुटली. नाही कुठून काढते? शिटी वाजली, गाडी सुटली आणि पदर गेला कुठून गाणं काढते पता नाही का? आम्हाला नाही समजत. शिशी फुटली, लाज सुटली आणि शिशी फुटली, लाज फुटली आणि सुटलं याच धोत. सुटलं याच धोत. येऊ नको चौघाचा परिचय करून देणं मला महत्वाचं वाटतं म्हणून मी बोललो. बरं ह्या का करते? हार्मोनियम वाजवते, गाडी चालवते, हेही गाडी चालवते, मी चालवतो म्हणा म्हणा. फक्त आम्ही तिघं बिमार पडल्या, हे दोघं जण मुनमुन पाहिजे गाडी. आणि आमची संघटना आहे. आता पहा संघटनेत किती ताकद आहे. तुम्ही एवढे लोक एकत्रित आले, बाया माणसं रांगेत बसले आहे, बाहेर गावचे लोक आले. तुम्ही पहा या पण लाऊडस्पीकरवाले होऊन जाऊ शकत नाही. अरे खंजीर चमड कायचं आहे? चमड बकऱ्याचं आणि जेवढे बकरे खाणारे लोक आहेत त्याला धन्यवाद. कसा अजूनही शाबुदाय माणूस की चमड्या सकट दाबत नाही. ज्या दिवशी माणसं चमड्या सकट बकरे दाबून त्या दिवशी सारे कीर्तनाचे कार्यक्रम बंद करावं लागेल. कारण चमडं भेटणार नाही, माणसाचं वाजत नाही. आता बा किती पुढारे माझे पहा खंजेरी कशी वाजते सांगतो तुम्हाला. बा मी कोण्या शाळेत शिकलो नाही, त्याला पाणी नावं लागते, फिली करला मग ना देते जास्त करून. बा काही काही समाजात अशी कडक रंगाचे लोक आहेत. मी नाही काल तसा तुम्ही कोण सांगितलं गाव स्वच्छ, हे कडक लोक आहेत, त्याला नरम कर लागते पाणी लावून. हे मोठी काही कमी नाही पाहिजे. हे बकरं तर बुक्की नाही वाजते पाहिजे. ज्याच्याजवळ करोडोनं पैसा आहे त्याचं वाजन, जो लोकायला त्रास देते त्याचं वाजन काय? बकरं. कडक केली बाय. इकडे हिटर आहे आम्ही शकतो,
हे खंजिरी नाही का शेकल्याशिवाय वाजत नाही, तशी काही काही लोकांची शेकल्याशिवाय ती जाग्यावर येते. किती काय करा याने नरम केली, दोघांची युक्ती झाली, तमाशाची ढोलकी वाजली का. खंजरे आपटल्या का ढोलकीचा आवाज आला. 3 खंजऱ्या एकत्रित घेतल्या, गोंधळी लोक संबर वाजवते. मी संघटनेचा ताकद सांगत आहे तुम्हाला. संघटनेत काय होते? बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. एकत्रित पा. आई भवानी तुझ्या कृपेने तारसे भक्ताला आज तुम्हाला सांगतो, खंजऱ्या उलट्या तिलट्या एकावर एक आपटल्या. एवढा मोठा आवाज आला, एवढा आवाज सुंदर यायला कारणीभूत कोण असेल तर माहित आहे का? हे लाऊडस्पीकर वाले भाऊ यायच्या रागानं टाळ्या वाजवा. कारण मी अनेक गावले फिरलो, पण हेकडा माईक 3 रुपया भोंगा सत्यानाश, आवाजच येत नाही. कोणती साऊंड सिस्टीम आहे? हा अमोल. तुम्ही याच्यामध्ये नाटकाचे आले नाही तसं? हा ते आहे. माझा आवाज हजारो लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे. तुम्ही त्या जसं म्हणा चांगल्या जुऱ्यानं वाजव मरते करता काही काही लोक अजून नाही आले, कारण घरपोच सेवा आहे. भोंगे आहे, फिकीर करू नका. मंडपात याची गरज घरूनच आहे का? काला आणण्याची गरज नाही जायची, घरी येऊन जाते तर काला भेटन तुम्हाला. एवढी सुविधा निर्माण केली आणि माझा शब्द न शब्द टिपत आहे. आणि मी जे बोलतो ते चुकीचं बोलत नाही. तुकडोजी महाराज गाडगे बाबांनी जन्मभर जे सांगितलं की आता जनतेला जागृत करण्याची गरज आहे. झोपलेल्या लोकांना काही झोपू नाही तर काही झोपेचं सोंग घेऊन आहे. हे झोपलेले परवडले, पण झोपाचं सोंग घेऊन हे बसरे झोपाचं सोंग घेऊन असणारे नाही जमत आपल्याला. वेळ नाही वाया घालवायची आहे. गडे हो वेळाशी गमवाल, हो गडे मंगळाशी गमवाल, शेवटी 84 मी माणसासारखे वागलो पाहिजे.
पशु पक्षाची एवढी दयाची पशुपक्षाची योगी दयाची काय अपेक्षा धरायाची काय अपेक्षा धरायाची परदेही दाखवी चमकही परदेही दाखवी चमकही लोक पाहती त्या सगुणाला लोक आधीच्या जन्माला नाही तर काय पुता जन्मला काय पुता जन्मला नाही तर काय होता जन्मला म्हणून माझ्या गावातील दारूच्या आहारी गेलेल्या माझ्या मित्राला मी रागावणार नाही. चुकीच्या मार्गाने जाऊ नको रे बाबा, मी हात जोडून विनंती करीन. झाला कर्क कसा व्यसनात झाला कर्ग कसा व्यसनात उठरे उठ करुणा देहात उठरे उठ करुणा देहात उठरे उठ करुणा देहात. आता आपल्याला बदल करायचा आहे. हा बदल गावापासून करण्यापेक्षा आपल्यापासून करायचा आहे. गावात संघटना निर्माण करायची आहे. प्रार्थना म्हणणे उभं करायचं आहे. रस्ते नाल्या स्वच्छ करायचे. आपल्या मुलाबाळांना उद्योगाला लावायचं आहे, कामाला लावायचं आहे. हे केलं नाही तर एवढी खराब परिस्थिती येईल. ती परिस्थिती सहन करण्याची शक्ती आमच्याजवळ राहणार नाही. कारण इसको दूर भगाना तो सभी हो जाना, इसको दूर भगाना तो सभी हो जाना. कहे तुकाया सुनो गाराजी मत देर करो अब थोड़ी हमारी विपत बड़ी भारी. कहीं मारो कहीं मारो कहीं मारो भारत बाजिनो हमारी विपत बड़ी भारी हमारी विपत. मी पूर्ण घामानं घामाझकल झालो. एवढे लोक मी पहिल्यांदा पाहिले. काही काही बाया म्हणत असन का याचा जीव घेतल्याशिवाय आणि सकाळी ध्यानाला उठा लागते, प्रार्थनेला जा लागते. सगळ्याले सगळे काम आहे. मी पुणे गावात 10 वाजताच्या वर तर जातच नाही, पण आता 10:30 वाजून गेले. 12:30 किती किती वाजले? पावणे भर म्हणजे 2 वेळून 14 कामून एक मळ काढून ठेवा. उभे राहा बबल्या जाग्या. घडी सांगतही नाही मग उभे राहा. अरे बाप रे गा, मला माझ्या गावले झाले 4 वाजता. पाहिजे काय असे लोक? खतरनाक माना लागेल तुम्हाला. तुम्ही ऐकायला एवढे भिडले ना, आणि एवढे. आता बाय आता जेवण, त्याच्यानंतर मग एक वाज तू कवा जाशील रे घरी. म्हणून ती बायको त्या नान खाता होती लवकर येत नाही म्हणून. एक साथ सावधान होते. मी का नाही खूप वेळ बोलतो आणि जे जे महत्वाचं आहे ते बोलायचा प्रयत्न करतो. आजच्या कार्यक्रमात मिलिंद भाऊ सुपले, कल्याणी सुपले, त्याच्यानंतर ते कमलताई गुडदे या ठिकाणी, आणि हे नाही का आपला गजानन राव त्यांची पत्नी चंदू पाटील, त्यांच्या गावातील सर्व मंडळी, बाहेर गावाची सर्व मंडळी, गावातील सर्व मंडळी, सरपंच, उपसरपंच, तंटामुक्तीचे अध्यक्ष, सगळे लोक. बोलत राहूशे वाटते, पण त्याला काही बंधन आहे. ऊस चांगला भेटला म्हणून, गोड आहे म्हणून मुळासकट खाणं उचित. म्हणून मी जे बोललो ते मला सुचलं ते बोललो, गावाच्या हिताचं बोललो. महापुरुषाचं फक्त गुणगान करून कोणाचं भलं झालं नाही. गुणगान करण्याने शक्ती प्राप्त होते, पण त्या शक्तीची अंमलबजावणी आपल्याला आपल्या कार्यानं करावी लागते. असं तुकाराम दादा बोलायचे, गाडगे बाबा बोलायचे, सुकुळजी महाराज बोलायचे.
क्रियेविना मार्गाची नाही, कर्तव्य नरा देवपदी आणि तुकड्या म्हणे बना निश्चयी प्रयत्नवादी. आम्ही 5-6 लोकांचा संच घेऊन गावगावाला फिरतो, हे यायचे विचार, ग्रामगीतेचे विचार देण्यासाठी. पण हे विचार देत असताना बोलताना माझ्या मुखातून काही कमी जास्त शब्द निघाला, कोणाला चुकीचं वाटलं ते माझं अज्ञान समजून इथं सोडून द्या, कारण ते माझं आहे. पण साधू संतांचं जे मी बोललो ते कोणाला झोंबलं असेल, कोणाला खुपलं असेल, कोणाचं कोणा दुखलं असेल तर मी काही माफी मागत बसत नाही. कारण डॉक्टर इंजेक्शन दिल्यावर औषधी काढून घेत नाही, त्याला असं वाटतं का कुठतरी याची बिमारी बसली पाहिजे. मी त्या उद्देशानं बोललो. तरी पण गावकऱ्यांनी मनात आणलं तर राजगड सारखी प्रतिकृती आपल्या गावात निर्माण होऊ शकते. आणि मला आत्मविश्वास आहे गाववाले भिडले तर ते होतेच गॅरंटीनं, कारण मी गावाचं पूर्ण सर्वे करून आलो. तुमच्यात तेवढा पॉवर आहे. ह्या पॉवर जर लावून तुम्ही गाव आदर्श करायचा प्रयत्न केला, साऱ्या देशातले लोक पाहाले आणि आपल्याला आत्मसमाधान पाहावं म्हणून नाही, पण जे आत्मिक समाधान लाभेल ते फार मोठं आहे. आनंदानं राहा, गुण्या गोविंदन राहा, प्रेमानं राहा. एकमेकाचे काही छोटे मोठे झगडे असेल तर माफ करून द्या एकमेकाला, कारण माफी करणारा बहादर असतो, झगडे करणारा खतरनाक असतो. आम्हाला बहादर माणसाची गरज आहे, पराक्रमी माणसाची गरज आहे. आपण सर्व मंडळींनी कार्यक्रम शांततेत ऐकला. गोडमारे परिवार असतील, ग्रामपंचायती मंडळी असतील, हे सर्व मंडळी कोणाकोणाचे नाव घेऊन मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो.